आज ना मला ही सुंदरशी ससा टोपी बनवायची होती पैठणीच्या कपड्याची। त्यासाठी हे 2 कापड मी घेतलेले आहेत। ह्याची उंची आता 8 इंच असणार आहे आणि हा लांबीला असणार आहे 5.5 इंच। 5.5 इंचावर मार्किंग करायचं आणि एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कटिंग करून टाकूया। आता इथे आपल्याला 2 पट्ट्या लागणार आहेत रश्श्या, ज्या आपण मानेच्या इथे आपण बांधतो ना त्या। तर ह्या 10 ते 12 इंचाच्या तुम्ही घ्या आणि ह्याला व्यवस्थित दुमडपट्टी मारून ह्या दोन्ही रश्श्या तयार करून घ्या। ह्याला खाली आपण छोटेसे लटकन पण लावू शकतो पैठणीच्याच कपड्याची। आता काय करायचं, हे दोन्ही कापड एकावर एक ठेवायचे आणि त्या रश्श्या आहेत ना खाली एका कोपऱ्याला ठेवून द्यायची आहे आणि जिथे ती येते ना तिथे जरा डबल टिप मारायची, म्हणजे ती निघणार नाही। आणि इकडनं ही जी खालून शिलाई मारतोय ना ती त्या रश्शीवर येणार नाही हे लक्ष ठेवायचं। आता ही दुसरीवाली पण ठेवून द्यायची आतमध्ये, म्हणजे कसं हे आपलं ना व्यवस्थित फिनिशिंगने होऊन जाईल। आतल्या आत बाहेरूनही तुम्ही लावू शकता, पण आतून अशी लावली ना की जास्त छान फिनिशिंग येते। आता हे उलटं करून घ्यायचं आणि वरनं एक दाब टीप मारून घ्यायची चारी बाजूने। चारी बाजूने आपली ही दाब टीप मारून झालेली आहे। आता इथे बघा आपलं पैठणीचं कापड थोडंसं जास्त आहे, ते कटिंग करून टाकूया। आता ह्याचा ना मिडल पार्ट काढून घेऊया। आणि आता हे बघा, हे मी 4.5 बाय 4.5 इंचाचे हे 2 चौकोनी तुकडे घेतलेले आहेत। एक पैठणीचा आणि एक आपल्या कॉटनच्या अस्तरचं घेतलेलं आहे। एक बाजूने जस्ट शिवून घेतलेलं आहे मी आणि बाकीच्या उरलेल्या 3 बाजू अशा शिवून घेते आहे उलट्या करून। आता काय करायचं, ह्यांचा पण मध्यभाग काढून घेऊया आपण आणि इथे एक आपण त्रिकोण तयार करून घेऊया। आणि आता इथे जिथे त्रिकोणाचे जे मार्किंग आलेले आहेत ना तिथनं जरासं स्लाइटली 1/2 इंच एक्स्ट्राचं सोडून आपण कटिंग करून टाकूया। आणि ह्याला ना ओव्हरलॉक करा तुम्ही। जर ओव्हरलॉक नसेल मशीननं तर हे संपूर्ण ट्रायंगल ना उलटाच करून घ्या, म्हणजे सगळी शिलाई आतमध्ये जाईल, असंही तुम्ही करू शकता। तर हा ट्रायंगल बघा एक बाजूने एका साईडला लावायला घ्या, म्हणजे खालच्या बाजूला आपलं टोपऱ्याचं कापड असेल आणि वरनं ते ट्रायंगल असेल, असं करा। तसंच इथेही काय करायचं, दुसरी बाजू पण ही उलटी करून घ्यायची। आता आपल्याला हे बघा उलट्या बाजूने लावून घेऊया आपण। टोपऱ्याचं कापड खालच्या बाजूला असणार आहे आणि वरच्या बाजूला ट्रायंगल असणार आहे। पिनाने बॉलपिनने फिक्स करून घेऊया आपण आणि हे करून घेऊया। असेच ना भरपूर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेत टोपऱ्यांचे, अजून बरेचसे वेगवेगळ्या डिझाईनचे। तर माझ्या चॅनलचं नाव आहे शिवणकला बाय प्रीती, हेच आहे जे आपल्या इंस्टाग्रामचं चॅनलचं नाव आहे तेच आहे। तर तिथे गेलात ना तुम्हाला बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतील। परत धोती कुर्त्याचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील, फ्रॉक्सचे आहेत, स्कर्ट टॉप आहे, शरारा आहे। तर इथे मी काय केलं बघा, शेवटी ती जस्ट फिनिशिंग करून टाकलेली आहे। मिडल पार्ट काढायचा आहे आणि एक अर्धा इंचाच्या छोट्याशा 2 प्लीट्स टाकून द्यायच्या आहेत मानेच्या इथे पाठीमागे। इथे आपलं संपूर्ण ससा टोपरं आता हे तयार झालेलं आहे। आता हे मी तुम्हाला तांब्यावर घालून दाखवते कसं दिसतंय ते। हे पहा इथे तयार झालेलं आहे। चला पटापट लाईक करा आपल्या चॅनलला।